नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भूगोलामधील प्रकरण 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन याला आज सुरुवात करणार आहोत। या प्रकरणामध्ये आपल्याला मानवी वस्ती म्हणजे काय, त्याचबरोबर कोणकोणत्या ठिकाणी मानव आपली वसाहत स्थापन करतो, त्या वस्तींचे कोणकोणते प्रकार आहेत हे पाहायचं आहे। त्याचबरोबर भूमी उपयोजन म्हणजे जमिनीचं उपयोजन हे कशा पद्धतीने केलं जातं हे आपल्याला प्रकरण क्रमांक 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजनामध्ये पाहायचं आहे। बघा, आपल्याला पान नंबर 21 वरती सुरुवातीलाच एक आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीमधील जे चित्र आहे त्या चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि त्याखाली दिलेल्या ज्या प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं ही आपल्याला लिहायची आहेत। आता या चित्राचं जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला या ठिकाणी असं दिसतंय की या बघा, इथे अ पॉइंट आहे, इथे ब हा प्रदेश आहे, इथे क हा प्रदेश आहे, इथे ड हा प्रदेश आहे आणि इथे ई हा प्रदेश आहे। म्हणजे अ ब क ड ई हे 5 प्रामुख्याने प्रदेश या चित्रामध्ये आपल्याला दिसून येतात। त्याचबरोबर या चित्रामध्ये अजून आपल्याला काय काय दिसून येतं तर बघा, या ठिकाणी पांढऱ्या रंगाने जो दाखवलेला आहे हा पूर्णपणे बर्फाच्छादित प्रदेश असलेला दिसून येतोय। म्हणजेच याच्यावरून आपल्याला असं समजतंय की हा जो प्रदेश आहे हा पूर्णपणे पर्वतीय प्रदेश आहे। दुसरी गोष्ट, या ठिकाणी आपल्याला जंगलांचा प्रदेश, बघा हा जो ठिकाण आहे या ठिकाणी तुम्हाला जंगल व्याप्त प्रदेश हे प्रामुख्याने या ठिकाणी दिसून येत आहे। तिसरी गोष्ट आपल्याला काय सांगता येईल की या प्रदेशामध्ये आपल्याला अगदी इथून या ठिकाणाहून नदी वाहत आलेली दिसते आणि हळूहळू ती नदी या ठिकाणी तिचा आकार हा वाढत गेलेला आपल्याला दिसून येतोय। म्हणजेच या प्रदेशामध्ये एक नदी वाहत असलेली सुद्धा आपल्याला दिसून येते। म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या चित्रामध्ये काही पर्वतीय प्रदेश दिसतोय, त्या ठिकाणी बर्फाचं आच्छादन दिसतंय, जंगलांचा प्रदेश दिसतोय आणि या प्रदेशात नदी वाहत असलेली आपल्याला दिसून येते। आता चित्राचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला त्याखाली दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं पाहायची आहेत। आपला पहिला प्रश्न दिलेला आहे बघा, अ ब क ड ई या 5 पैकी कोणत्या प्रदेशामध्ये मानवी वस्ती निर्माण होऊ शकेल आणि का? बघा, प्रश्न पुन्हा एकदा, अ ब क ड ई यापैकी कोठे मानवी वस्ती निर्माण होऊ शकेल आणि का? निश्चितच आपण जर आकृती पाहिली तर आपल्याला या आकृतीमध्ये असं स्पष्ट होईल की क आणि ड हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये मानव आपली वसाहत स्थापन करू शकेल। का स्थापन करू शकेल तर याचं कारण आपल्याला सांगता येईल की क आणि ड हा जो प्रदेश आहे हा किनारी प्रदेश आहे, आजूबाजूला त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे, सुपीक मैदानी प्रदेश आहे, यामुळे या ठिकाणी शेतीचा विकास होऊ शकतो। म्हणून या प्रदेशामध्ये प्रामुख्याने मानव वसाहत स्थापन करू शकतो, हे आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी सांगता येईल। दुसरा प्रश्न आपला काय आहे की यापैकी वरीलपैकी कोणत्या ठिकाणी वस्त्यांची निर्मिती होणार नाही? आता आकृतीचं जर निरीक्षण आपण केलं तर निश्चित पहिल्या प्रश्नाच्या उलट, म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं की क आणि ड या ठिकाणी मानव वसाहत स्थापन करू शकेल। का स्थापन करू शकेल तर त्या ठिकाणी डोंगर पायथ्याचा भाग आहे, त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण, सुपीक मृदा आहे, पाणी उपलब्ध आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मानव वसाहत स्थापन करू शकेल। तर तो कोणत्या प्रदेशात वसाहत निर्माण करू शकत नाही तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल अ ब आणि ई या ठिकाणी तो वसाहत स्थापन करू शकत नाही। याचं कारण आपल्याला काय सांगता येईल तर अ जो भाग आहे या भागामध्ये बघा पूर्णपणे इथे तुम्हाला बर्फ दिसतोय, म्हणजे या ठिकाणी हा पर्वतीय प्रदेश आहे, पहिली गोष्ट बर्फाच्छादित प्रदेश आहे,
इथे वाहतुकीचा वगैरे विकास होऊ शकत नाही, शेतीचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी मानव वसाहत स्थापन करू शकत नाही. दुसरं घेता येईल आपल्याला ब या ठिकाणी सुद्धा बघा, हा अतिशय तीव्र उताराचा असा प्रदेश आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. थोड्याफार प्रमाणात या ठिकाणी आपल्याला जंगलांचं प्रमाण सुद्धा दिसून येतंय आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा वसाहत निर्माण करण्यासाठी अनुकूल अशी जागा नाही आणि म्हणून त्या ठिकाणी मानव वसाहत निर्माण करू शकत नाही. आणि तिसरा पॉइंट आपल्याला सांगता येईल तो म्हणजे ई या ठिकाणी सुद्धा मानव वसाहत स्थापन करू शकत नाही. का तर या ठिकाणी आजूबाजूला पूर्णपणे जंगलांचा प्रदेश दिसतोय, त्याच पद्धतीने इथे पूरतट सुद्धा आहे आणि म्हणून अ, ब आणि ई या 3 ठिकाणी मानव वस्त्यांची निर्मिती करू शकत नाही, हे आपल्याला या आकृतीवरून सांगता येईल. आता तिसरा प्रश्न दिलेला आहे बघा, की वरीलपैकी वस्ती निर्मितीकरिता कोणकोणते घटक कारणीभूत ठरू शकतात असे तुम्हास वाटते? या प्रश्नामध्ये तुम्हाला तुमचं मत मांडण्याची संधी आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या मताने सांगायचे की आपल्याला कोणकोणत्या ठिकाणी किंवा कोणकोणते घटक या ठिकाणी वस्ती निर्मितीसाठी कारणीभूत असतील असं आपल्याला वाटतंय. तर अगदी निश्चितच याचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की सर्वसाधारणपणे वस्ती निर्मितीसाठी प्राकृतिक घटक हे मोठ्या प्रमाणावर जबाबदार ठरतात. म्हणजे त्या प्रदेशात जर भूरचना व्यवस्थित असेल, म्हणजे भूरचना उंच सखल नसून तो प्रदेश मैदानी असेल, तर त्या ठिकाणी मानव वसाहत स्थापन करू शकेल. किंवा जंगलांचं क्षेत्र जर जास्त असेल तर त्या ठिकाणी सुद्धा मानव वसाहत स्थापन करू शकत नाही. ज्या ठिकाणी नदी किनारे आहेत, त्रिभुज प्रदेश आहे, अशा ठिकाणी निश्चितच मानव वसाहत स्थापन करू शकतो. म्हणजेच वस्ती निर्मिती करता प्रामुख्याने प्राकृतिक घटक हे मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरू शकतात असं आपल्याला सांगता येईल. आता चौथा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे बघा, की वस्ती निर्मितीवर प्राकृतिक घटकांसोबतच आर्थिक घटक कारणीभूत ठरू शकत असतील का? बघा, प्रश्न पुन्हा समजून घ्या. वस्ती निर्मितीवर प्राकृतिक जे घटक आहेत या घटकांसोबतच आर्थिक घटक कारणीभूत ठरू शकतील का? तर याचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की होय. का तर प्रामुख्याने लोकांची जी आर्थिक परिस्थिती आहे या आर्थिक परिस्थितीचा प्रभाव हा त्या ठिकाणी मानवी वस्तीवर पडलेला दिसून येतो. म्हणजेच लोकांची आर्थिक कुवत ही जर चांगली असेल, त्यांच्याकडे पैसा असेल, तर निश्चित ते चांगल्या पद्धतीची घरे किंवा वसाहत निर्माण करू शकतात. आणि जर लोकांकडे कमी पैसा असेल तर असे लोक आपल्या सभोवताली असणारी जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून प्रामुख्याने त्या ठिकाणी वसाहती स्थापन करतात किंवा आपलं घर उभारतात. म्हणजेच काय तर थोडक्यात आर्थिक परिस्थितीचा प्रभाव हा त्या प्रदेशातील वस्तीवर पडत असतो आणि त्यामुळे वस्तीमध्ये भिन्नता निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. पुढचा 5वा प्रश्न आपल्याला सांगता येईल, प्राकृतिक घटकांचा वस्तीतील आर्थिक क्रियांवर परिणाम होऊ शकतो का? या ठिकाणी तुम्ही तुमचं मत सांगायचं आहे बघा, की जे प्राकृतिक घटक आपण पाहिलेले आहेत, उदाहरणार्थ भूरचना असेल, वनक्षेत्र असेल, नदी किनारे असतील, त्रिभुज प्रदेश असेल, असे जे वेगवेगळे प्राकृतिक घटक आहेत, या प्राकृतिक घटकांचा वस्तीतील आर्थिक क्रियांवर परिणाम होऊ शकेल का? तर निश्चित याचं उत्तर आपल्याला होय असं सांगता येईल. का तर एखाद्या प्रदेशामध्ये जी साधन संपत्ती उपलब्ध असेल त्या उपलब्ध साधन संपत्तीवरच त्या प्रदेशात वेगवेगळे व्यवसाय केले जातात. म्हणजेच काय, जर एखाद्या प्रदेशात वनांचं क्षेत्र जास्त असेल तर त्या ठिकाणी प्रामुख्याने वन संकलन, जंगल तोड यांसारखे प्राथमिक व्यवसाय केले जाऊ शकतात.
जर एखाद्या ठिकाणी नदी किनारा उपलब्ध असेल तर त्या प्रदेशामध्ये मासेमारी व्यवसायाचा विकास होऊ शकतो. म्हणजेच त्या प्रदेशात कोणती साधन संपत्ती उपलब्ध आहे त्या साधन संपत्तीवरती प्रामुख्याने त्या प्रदेशात व्यवसाय केले जातात. म्हणजेच त्या ठिकाणी प्राथमिकवर आधारित द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक व्यवसाय सुद्धा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. म्हणजेच प्राकृतिक घटकांचा हा वस्तीतील आर्थिक क्रियांवर परिणाम होतो असं आपल्याला सांगता येईल. आता पुढचा 6वा प्रश्न आहे बघा. एखाद्या क्षेत्रामध्ये वस्ती निर्मितीसाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांची यादी तयार करा. आताच आपण वरती वस्ती निर्मितीसाठी कारणीभूत असणारे कोणकोणते घटक आहेत ते पाहिलेले आहेत. ते सुद्धा आपण या ठिकाणी लिहू शकतो. म्हणजे कोणकोणते घटक आहेत? अनुकूल भूरचना, म्हणजेच जमीन जर सपाट असेल तर त्या प्रदेशात आपण वसाहती स्थापन करू शकतो. या उलट जर पर्वतीय प्रदेश असेल तर त्या ठिकाणी आपण वसाहत स्थापन करू शकत नाही. हवामानाचा विचार केला तर एखाद्या प्रदेशात अतिशीत हवामान असेल, अतिउष्ण हवामान असेल तर अशा प्रदेशात सुद्धा मानव वसाहत करत नाही. परंतु ज्या ठिकाणी समशीतोष्ण हवामान असेल त्या ठिकाणी मानवी वसाहत निर्माण होऊ शकते. त्याच पद्धतीने या प्राकृतिक घटकांबरोबरच आर्थिक, सामाजिक आणि राजकीय घटक सुद्धा वसाहत निर्मितीसाठी कारणीभूत ठरू शकतात. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी चित्राचं निरीक्षण केलेलं आहे आणि या चित्रावर आधारित जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं हे आपण डीपमध्ये पाहिलेली आहेत. आता पुढच्या पॉईंटकडे आपल्याला वळायचं आहे. मानवी वस्ती म्हणजे काय? आता याची जर प्रस्तावना करायची झाली तर आपण पुढील प्रमाणे सांगू शकतो बघा. मानवी वस्ती म्हणजे काय? तर आपल्याला माहितीच आहे की मानव हा जो आहे हा एक समाजशील प्राणी आहे. त्याला समूहाने राहणे हे निश्चितच तो पसंत करतो. म्हणजेच मानव हा जो समाजशील प्राणी आहे हा समूहाने राहणे पसंत करतो आणि समूहाने राहिल्यामुळे आपापसामध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण होते आणि या सामाजिक बांधिलकीतूनच वेगवेगळ्या सामाजिक गरजा या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. या सामाजिक गरजांमुळेच अनेक लोक जे आहेत ते अनेक लोक एखाद्या ठिकाणी एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर विशिष्ट पद्धतीने आपापली घरे बांधतात. अशा घरांच्या मांडणीलाच आपण वस्ती असे म्हणू शकतो. बघा पुन्हा एकदा वस्ती म्हणजे कायची व्याख्या आपण पाहूया की सामाजिक गरज जेव्हा निर्माण होते या सामाजिक गरजेतूनच अनेक लोक जे आहेत ते एखाद्या विशिष्ट ठिकाणी एकत्र येतात आणि एकत्र येऊन विशिष्ट पद्धतीने ते आपल्यासाठी घरे बांधतात. अशी जी घरे आहेत या घरांच्या मांडणीला आपण वस्ती असं म्हणू शकतो. आता मानवी अधिवास किंवा मानवाचं स्थान हे प्रामुख्याने वस्तीच्या स्वरूपात असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच मानव त्या ठिकाणी समूहाने आपलं जीवन जगत असतो. त्याच ठिकाणी तो वेगवेगळ्या आर्थिक क्रियाही करत असतो. मग त्याच्यामध्ये प्राथमिक आर्थिक क्रिया असतील, द्वितीयक आर्थिक क्रिया असतील, तृतीयक आर्थिक क्रिया असतील किंवा चतुर्थक आर्थिक क्रिया असतील. अशा वेगवेगळ्या आर्थिक क्रिया तो ज्या ठिकाणी राहतो किंवा ज्या ठिकाणी तो समूहाने जगत असतो त्या ठिकाणी तो वेगवेगळ्या क्रिया ह्या करत असतो. आता आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे तो म्हणजे मानवी वस्तीच्या स्थानावरती परिणाम करणारे घटक. निश्चितच आपण जी आकृती पाहिलेली होती त्या आकृतीमध्ये आपण हे पाहिलं की कोणकोणत्या ठिकाणी मानव वसाहत स्थापन करू शकतो किंवा कोणत्या ठिकाणी मानव वसाहत स्थापन करू शकत नाही. तर याचं उत्तर आपल्याला अगदी सहज सांगता येईल की ज्या ठिकाणी मानवाला अनुकूल सुखसुविधा उपलब्ध असतील अशा ठिकाणी मानव वसाहत स्थापन करतो. पण ज्या ठिकाणी प्रतिकूल घटक असतील
अशा ठिकाणी मात्र मानव वसाहत स्थापन करू शकत नाही. म्हणजेच मानवी वस्तीच्या स्थानावरती प्रामुख्याने प्राकृतिक, त्याच पद्धतीने सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय घटकांचा प्रभाव हा पडलेला दिसून येतो. आता प्राकृतिक घटकांमध्ये कोणकोणते घटक आहेत? तर बघा, आपल्याला पहिला घटक सांगता येईल तो म्हणजे जमिनीचा उंच सखलपणा. हे आपण अगोदरच पाहिलेलं आहे की ज्या ठिकाणी पर्वतीय प्रदेश आहे त्या प्रदेशात उंच सखलपणा किंवा ओबडधोबड जमीन असल्यामुळे मानव अगदी पर्वताच्या पायथ्याशी हे थोड्याफार प्रमाणात वसाहत स्थापन करतो. ज्या ठिकाणी समुद्र सपाटीपासूनची उंची जास्त असेल त्या ठिकाणी मानव वसाहत स्थापन करत नाही. पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल प्राकृतिकमध्ये मृदा. ज्या ठिकाणी सुपीक मृदा उपलब्ध असेल त्या ठिकाणी मानव निश्चितच वसाहत स्थापन करू शकतो. पुढचा मुद्दा सांगता येईल हवामान. निश्चितच हवामान हे समशीतोष्ण ज्या ठिकाणी असेल, ज्या ठिकाणी मानवाला अनुकूल हवामान असेल अशाच ठिकाणी मानव वसाहत स्थापन करतो. पुढचं आपल्याला सांगता येईल जलप्रणाली. आता जलप्रणाली म्हणजे काय की पाण्याची उपलब्धता. ज्या ठिकाणी मानवाला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असेल अशा ठिकाणी मानव मोठ्या प्रमाणात वसाहत करताना दिसतो. अगदी आपण अश्मयुगीन कालखंडापासूनचा अभ्यास केला तर अगदी मानवाने सर्वात प्रथम आपल्या वसाहती कोठे स्थापन केल्या असतील तर जो नद्यांचा किनारी प्रदेश आहे अशा नद्यांच्या किनारी प्रदेशामध्ये मानवाने मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध असल्यामुळे त्या ठिकाणी वसाहती सर्वात प्रथम स्थापन केल्या. नंतरचा प्राकृतिक घटक आपल्याला सांगता येईल भूजल पातळी. म्हणजेच जमिनीमध्ये असणारं जल, त्याची पातळी. म्हणजेच आपल्याला ज्या ठिकाणी तलावांची उपलब्धता असेल, विहिरींची उपलब्धता असेल अशा ठिकाणी निश्चितच मानव मोठ्या प्रमाणात वसाहत स्थापन करतो. म्हणजेच थोडक्यात सांगता येईल की ज्या ठिकाणी हवामान हे कोरडं आहे अशा कोरड्या हवामानामध्ये पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक समजला जातो आणि म्हणून ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे किंवा जलस्रोत उपलब्ध आहे अशा जलस्रोताच्या जवळच मानव वसाहत स्थापन करताना दिसून येतो. अशा पद्धतीने आपल्याला प्राकृतिक घटकांमध्ये उंच सखलपणा असेल, समुद्र सपाटीपासूनची उंची असेल, मृदा असेल, हवामान असेल, जलप्रणाली असेल किंवा भूजल पातळी असेल हे घटक सांगता येतील. या प्राकृतिक घटकांबरोबरच मानवी वसाहतीवर सांस्कृतिक, आर्थिक तसेच राजकीय घटक सुद्धा प्रभाव टाकताना दिसून येतात. आता सामाजिक घटकांमुळे वस्ती विखंडित होऊ शकते. म्हणजेच सामाजिक घटक हे वस्ती विखंडित करण्यास कारणीभूत ठरू शकतात. कशा पद्धतीने? तर पूर्वीच्या कालखंडामध्ये बघा, अगदी अश्मयुगीन कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या टोळ्या या एकत्र राहत होत्या. या टोळ्या शेजारच्या टोळ्यांवर आक्रमण करायच्या. आक्रमण करून तो प्रदेश काबीज केला जायचा. त्यामुळे त्या ठिकाणी किंवा त्या काळी सुरक्षितता म्हणून केंद्रित वसाहती या स्थापन केल्या गेल्या. म्हणजेच टोळ्यांनी आक्रमण करून आपल्या प्रदेशावरती विजय मिळवू नये म्हणून त्या ठिकाणी अगदी आपल्या सुरक्षिततेसाठी लोक समूहाने राहू लागले. म्हणजेच त्या ठिकाणी केंद्रीय वसाहती निर्माण करून लोक राहू लागले. म्हणजे अशा पद्धतीने मानवी वस्तीच्या स्थानावरती प्राकृतिक घटक, सांस्कृतिक घटक, आर्थिक घटक तसेच राजकीय घटक हे प्रभाव टाकताना दिसून येतात. आपला पुढचा मुद्दा आहे बघा आता वस्तीचे प्रकार. आता वस्तींचे कोणकोणते प्रकार पडतात, ते कशा पद्धतीने पडतात हे आपल्याला या मुद्द्यामध्ये पाहायचं आहे बघा. वस्तींच्या प्रकारामध्ये प्रामुख्याने वस्त्यांचा आकार आणि प्रकार यामध्ये भिन्नता किंवा फरक आढळतो. म्हणजे बघा, वेगवेगळ्या काही ठिकाणी वस्त्या या जवळजवळ असतात, काही ठिकाणी त्या लांब लांब असतात. म्हणजे या वस्त्यांचा आकार
आणि प्रकार यामध्ये फरक आढळतो हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. सुरुवातीला अगदी थोडीशे गाव मानव वसाहती करून थोडी वसाहत असायची, त्याला पाडा असं म्हणायचे. नंतर त्याच्यामध्ये थोडेसे अजून वसाहत वाढली की त्याला वाडी, त्या वाडीचं नंतर रूपांतर गाव, नंतर गावामध्ये अजून मानवाने वसाहत केली की त्याचं रूपांतर नगर, नंतर त्या नगरांच्या शेजारी शहर, शहरानंतर महानगर, अजून ती वसाहत वाढीत गेली की त्याला प्रमहानगर असं आपण संबोधू शकतो. म्हणजे अगदी उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपण मुंबईचं उदाहरण घेऊया बघा. मुंबई आज एक प्रमहानगर म्हणून ओळखलं जातं. मुंबई असेल किंवा बृहन्मुंबई असेल किंवा ठाणे असेल, हे आज त्या मुंबई शहरामध्येच मुंबई शहरामध्येच सर्व आपल्याला समावेश झालेला त्यांचा दिसून येतो. या प्रमहानगरानंतर वेगवेगळे संकलित नगर हे एकत्र येतात. म्हणजे एका शहराजवळ दुसरं मोठं शहर, त्या शहराजवळ तिसरं मोठं शहर, अशा पद्धतीने संकलित नगर तयार होतं आणि शेवटी त्याचं रूपांतर अजून त्याच्यामध्ये जर वसाहती वाढत गेल्या तर शेवटी त्याचं रूपांतर हे महानगरात झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय, तर या प्रत्येक ठिकाणी आपल्याला वस्त्यांचा आकार आणि प्रकार यामध्ये फरक हा दिसून येतो. आकारानुसार वस्त्यांची आर्थिक वैशिष्ट्ये, म्हणजे जर वस्त्यांचा आकार लहान असेल तर त्यांची आर्थिक वैशिष्ट्ये वेगळी असतील, त्यांची संरचना वेगळी असेल. त्याच पद्धतीने त्या ठिकाणी पर्यावरण आणि तंत्रज्ञानही वेगळं असेल. पण जर वस्त्यांचा आकार जर मोठा असेल तर त्यांची वैशिष्ट्ये वेगळी असतात, त्यांच्या संरचनेमध्ये बदल असतो. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी पर्यावरण आणि वापरलेल्या तंत्रज्ञानामध्येही बदल असू शकतो. आता आपल्याला या ठिकाणी बघा, घराघरामधील जे अंतर आहे त्या अंतराच्या आधारावरती वस्त्यांचे प्रकार पाहायचे आहेत. बघा, म्हणजेच काय, तर 2 घरामध्ये किती अंतर आहे या अंतराच्या आधारावरती आपल्याला वस्त्यांचे काही प्रकार पडतात. ते प्रकार या ठिकाणी पाहायचे आहेत. बघा, एकूण 4 प्रकार हे आपल्याला या ठिकाणी पडताना दिसत आहेत. पहिला, दाट किंवा केंद्रित वस्ती. दुसरा, अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती. तिसरा, विखुरलेली वस्ती. आणि चौथा, एकाकी वस्ती. आता पहिला, दाट किंवा केंद्रित वस्ती. या चित्रामध्ये बघा, आपल्याला असं दिसून येतंय की या ठिकाणी झोपडपट्ट्या, छोट्या छोट्या झोपडपट्ट्या या ठिकाणी दिसत आहेत आणि या ठिकाणी आपल्याला उंचच्या उंच इमारती दिसत आहेत. या जर चित्राचं आपण निरीक्षण केलं तर या ठिकाणी बघा, घरे अतिशय जवळ बांधलेली आहेत. घरामधील अंतर हे खूप कमी आहे, म्हणजे ते दाट पद्धतीने, केंद्रित पद्धतीने बांधलेली गेलेली आहेत. म्हणून याला दाट किंवा केंद्रित वस्ती असं आपण म्हणू शकतो. दुसरी वसाहत आहे बघा, अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती. या ठिकाणी घराघरामधील जर तुम्ही अंतर पाहिलं तर निश्चित थोडं जास्त आहे असं आपल्याला सांगता येईल आणि म्हणून या वस्तीला अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती असं आपण म्हणू शकतो. तिसरी आहे विखुरलेली वस्ती. आता विखुरलेली वस्ती म्हणजे काय बघा, या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की या विखुरलेल्या वस्तीमध्ये प्रामुख्याने बघा, ही जी वस्ती आहे हा पर्वतीय भाग आहे. या ठिकाणी पर्वतीय भागांमध्ये पर्वताच्या पायथ्याशी लोकांनी अगदी लांब अंतरावरती घरं बांधलेली दिसून येत आहेत. म्हणजेच विखुरलेल्या पद्धतीने ही घरांची आपल्याला रचना दिसते किंवा वस्तीची रचना दिसते, म्हणून याला विखुरलेली वस्ती असं आपण म्हणू शकतो. आणि चौथा प्रकार आपल्याला सांगता येईल तो म्हणजे एकाकी वस्ती. आता एकाकी वस्ती म्हणजे काय, तर या चित्रामध्ये बघा आपल्याला दिसतंय या ठिकाणी एकच घर आपल्याला दिसतंय. अगदी आत्ताच्या कालखंडाचा जर विचार आपण केला तर सध्याच्या काळी मानव हा शेतामध्ये जाऊन त्याच ठिकाणी आपलं घर बांधून राहणं पसंत करतो आणि म्हणून अशी पद्धतीची वस्ती ही प्रामुख्याने निर्माण होते. म्हणून या वस्तीला एकाकी वस्ती असं आपण म्हणू शकतो. म्हणजे बघा, घराघरामध्ये म्हणजे 2 घरामध्ये किती अंतर आहे या अंतराच्या आधारावरती एकूण 4 प्रकार आपण येथे पाहिलेले आहेत. त्यातला पहिला म्हणजे दाट किंवा केंद्रित वस्ती, दुसरा अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती,
तिसरा विखुरलेली वस्ती आणि चौथा आहे तो म्हणजे एकाकी वस्ती. असे 4 प्रकार हे आपण पाहिलेले आहेत. आता बघा पान नंबर 22 वरती आपल्याला एक आकृती दिलेली आहे. आकृती क्रमांक 3.2. या आकृतीमध्ये अ ते उ या विविध वस्तीच्या उपग्रहीय प्रतिमा या आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे बघा. आकृती क्रमांक 3.2 मधील अ ते उ या विविध वस्त्यांचे आकृतिबंध दर्शवितात. म्हणजेच वस्तींच्या वेगवेगळ्या उपग्रहीय प्रतिमा या आपल्याला अ ते उ पर्यंत दिलेल्या आहेत. त्यांचे निरीक्षण करा आणि वस्तीच्या विविध आकृतिबंधामधील फरक समजून घ्या. त्यासाठी दुसऱ्या स्तंभाची मदत घ्या. म्हणजे या ठिकाणी पहिला स्तंभ त्यांनी दिलेला आहे बघा. वस्तीच्या उपग्रहीय प्रतिमा हा पहिला स्तंभ दिलेला आहे आणि दुसरा स्तंभ दिलेला आहे तो म्हणजे वस्त्यांची वैशिष्ट्ये. त्यातील वैशिष्ट्ये ही ज्या वस्तीला लागू पडतात त्यानुसार छायाचित्रास दिलेले वर्णाक्षर हे त्या वैशिष्ट्याखाली असणाऱ्या चौकटीत लिहा असं त्यांनी दिलेलं आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी वस्तीची जी उपग्रहीय प्रतिमा आहे ती वेगळ्या याची आहे आणि वैशिष्ट्ये जी आहेत ती वेगळ्या वस्तीची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी जोड्या लावा, आपण जसं जोड्या लावा करत असतो त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला त्या उपग्रहीय प्रतिमेचा अभ्यास करायचा आहे आणि ती कोणत्या वस्त्यांची वैशिष्ट्ये असू शकतात किंवा कोणती वस्ती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे ती वस्ती ही आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. म्हणजेच त्यांचा आद्याक्षर जे आहे अ ते उ ते आपल्याला या चौकोनामध्ये प्रामुख्याने दाखवायचं आहे. तर आता बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या अ पासून ते आ इ ई उ ऊ अशा वेगवेगळ्या उपग्रहीय प्रतिमा बघा दिलेल्या आहेत. त्या प्रतिमांच्या शेजारी वस्त्यांची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. ती वैशिष्ट्ये मात्र त्यांची नाहीत हे पहिलं आपण समजून घ्यायचं आहे. तर त्या ठिकाणी खाली जो चौकोन दिलेला आहे त्या चौकोनामध्ये मात्र आपल्याला ती ज्या वस्तींची वैशिष्ट्ये असतील किंवा ज्या पद्धतीची वैशिष्ट्ये त्या ठिकाणी आहेत ती आपल्याला या चौकोनामध्ये मात्र लिहायची आहेत. तर आता मी प्रामुख्याने एक एक ज्या वस्त्यांचे प्रकार आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. तर मी डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी ती वस्ती कोणती आहे आणि त्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत ही प्रामुख्याने या आकृतीमध्ये सांगितलेली आहेत. बघा आपल्याला पहिली अ ही एक वस्ती किंवा उपग्रहीय प्रतिमा दिसते. या प्रतिमामध्ये आपल्याला काय दिसतंय तर बघा या वस्तीला प्रामुख्याने कोणत्याही पद्धतीचा आकार हा आपल्याला दिसत नाहीये. म्हणजेच ही वस्ती कोणती आहे, आकारहीन वस्ती आहे असं आपण म्हणू शकतो. आता आकारहीन वस्ती म्हणजे काय तर एखाद्या प्रदेशामध्ये वसाहत निर्माण होते. वसाहत निर्माण झाल्यानंतर हळूहळू त्या वस्तीमध्ये विकास होत जातो. विकास झाल्यानंतर त्या वस्तीचा आकार हा सुद्धा हळूहळू वाढत जातो आणि वस्तीचा आकार वाढल्यामुळे ती वस्ती अशा पद्धतीने वाढते की ज्याला कोणत्याही प्रकारचा आकार नसतो. म्हणजेच ती अनियमितपणे वाढत असते. म्हणजेच काय, प्रत्येक जण हा आपल्या सोयीनुसार आणि आपल्याला जिथे जिथे जागा उपलब्ध होईल त्या ठिकाणी घरे बांधत असतो आणि म्हणून ही वस्ती अनियमित वाढते. त्याला कोणत्याही प्रकारचा आकार राहत नाही आणि म्हणूनच या वसाहतीला आकारहीन वस्ती असं आपण म्हणू शकतो. आता दुसरी आ ही प्रतिमा बघा. आ ही उपग्रहीय प्रतिमा जर तुम्ही पाहिली तर या प्रतिमेमध्ये आपल्याला बघा या ठिकाणी एक महामार्ग दिसून येतोय. या महामार्गाच्या दोनही बाजूला आपल्याला प्रामुख्याने वसाहत स्थापन झालेली दिसून येते. जर आपण लांबून ही आकृतीचं निरीक्षण केलं तर आपल्याला एका सरळ रेषेसारखी प्रामुख्याने ही वसाहत दिसते. म्हणून या वसाहतीला रेषीय वस्ती असं आपण म्हणू शकतो. बघा रेषीय वस्ती म्हणजे काय
तर एखाद्या ठिकाणी रस्त्याच्या लगत किंवा त्या ठिकाणी मधून रेल्वे लाईन गेली असेल, नदी असेल, कालवा असेल, तर यांना लागून किंवा यांच्या दोनही बाजूला ज्या वेळेला वसाहती निर्माण होतात त्यावेळेला त्यांचा आकार एखाद्या रेषेप्रमाणे दिसतो. त्या एका सरळ रेषेत असतात आणि म्हणून त्याला रेषीय वस्ती असे आपण म्हणू शकतो. आता ई या आकृतीचं आपण निरीक्षण करणार आहोत. बघा, ई ही आकृती जर तुम्ही पाहिली तर निश्चित तुम्हाला या आकृतीचा आकार हा त्रिकोणासारखा असलेला दिसून येईल. बघा, या ठिकाणी आपल्याला समुद्राचा भाग दिसतोय. हा सर्व जो भाग आहे हा समुद्राचा भाग आहे आणि त्याचा आकार हा त्रिकोणी आहे आणि त्याच्या लगत म्हणजे त्याच्या किनाऱ्यालगत तुम्हाला या ठिकाणी वसाहती स्थापन झालेल्या दिसून येत आहेत. म्हणजेच ही वस्ती ही कोणती वस्ती असू शकते? तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल, ही वस्ती त्रिकोणी वस्ती आहे. त्रिकोणी वस्ती म्हणजे काय? तर दोन नद्या यांचा संगम जर एखाद्या ठिकाणी होत असेल किंवा दोन रस्त्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो किंवा समुद्राच्या काठावरती अशा पद्धतीने त्रिकोणी प्रकारच्या वसाहती निर्माण होतात. या त्रिकोणी आकाराच्या आजूबाजूला घरे किंवा वसाहती निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. काही प्राकृतिक कारण असतात किंवा काही सामाजिक कारण असतात. यामुळे अशा वस्त्यांची वाढ ही तीनही बाजूनी झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून याला त्रिकोणी आकार प्राप्त होतो आणि म्हणून या वसाहतीला त्रिकोणी वस्ती असं आपण म्हणू शकतो. पुढची उपग्रहीय प्रतिमा बघा. या उपग्रह प्रतिमामध्ये आपल्याला काय दिसतंय? तर बघा, या ठिकाणी मध्यभागी एखादा तलाव किंवा एखादा सरोवर आपल्याला दिसून येतोय आणि त्या तलावाच्या आणि सरोवराच्या बाजूला या ठिकाणी लोकांनी अगदी मोठ्या प्रमाणात आपल्याला वसाहत स्थापन केलेली दिसून येते. म्हणजेच या ठिकाणी बघा कोणता आकार प्राप्त झालेला आपल्याला दिसतोय? तर आपल्याला याचं उत्तर असं आपण सांगू शकतो की या ठिकाणी वर्तुळाकार वस्ती ही तयार झालेली आहे. आता वर्तुळाकार वस्ती म्हणजे काय? एखादं सरोवर असेल, एखादा तळा असेल, त्या सरोवराच्या किंवा तळ्याच्या आजूबाजूला ही प्रामुख्याने घरे किंवा वस्त्या ज्या वेळेला तयार होतात त्यामुळे त्यांना जो आकार निर्माण होतो त्यालाच वर्तुळाकार वस्ती असं म्हणतात. आता ही वस्ती का निर्माण होते? तर प्रामुख्याने याचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की या ठिकाणी पाण्याची उपलब्धता होते आणि पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे तलावाच्या किंवा सरोवराच्या आजूबाजूला या वस्त्या तयार होतात. त्यांचा आकार अगदी वर्तुळासारखा असतो आणि म्हणून या वस्त्यांना वर्तुळाकार वस्ती असं आपण म्हणू शकतो. पुढची प्रतिमा आपण बघणार आहोत. बघा, ऊ ही प्रतिमा जर आपण पाहिली तर तुम्हाला या प्रतिमेमध्ये असं दिसून येईल की बघा, या ठिकाणी एखादं चाक, हे चाकासारखा आकार तुम्हाला दिसून येईल. इथे मध्यभागी या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून तुम्हाला रस्ते हे वेगवेगळ्या बाजूने आलेले दिसून येत आहेत. बघा, म्हणजे अशा पद्धतीने हा आकार तयार झालेला आहे. म्हणजेच काय? तर या ठिकाणी मध्यभागी एखादं प्रमुख ठिकाण असेल आणि त्याच्या नंतर त्याला वेगवेगळ्या बाजूने जर रस्ते येऊन भेटत असतील आणि त्या रस्त्यांच्या बाजूला ज्या वेळेला वसाहती तयार होतात त्यावेळेला त्या वसाहतींना केंद्रोत्सारी वसाहती असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय? बघा, केंद्रोत्सारी वसाहत म्हणजे काय? तर एखादं प्रमुख केंद्र असतं. या ठिकाणी आपण एक केंद्र आहे असं गृहीत धरूया. म्हणजे एखादं मंदिर असेल किंवा एखादं ऐतिहासिक ठिकाण असेल, एखादा ऐतिहासिक किल्ला असेल, तर त्याच्या आजूबाजूला हा वस्त्यांचा विकास होत जातो आणि म्हणून या वसाहतींना केंद्रोत्सारी वसाहती असं आपण म्हणू शकतो. पुढची प्रतिमा बघा आपल्याला दिसते ऊ ही प्रतिमा जर तुम्ही बारकाईने पाहिली तर तुम्हाला या ठिकाणी आयताकृती आकार हा बघा या ठिकाणी अशा पद्धतीने तयार झालेला दिसून येतोय. म्हणून या वसाहतीला आपण काय म्हणू शकतो? आयताकृती वसाहती
असं आपण म्हणू शकतो. आता आयताकृती वसाहत म्हणजे काय, तर या ठिकाणी बघा याची काय वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येईल, तर घरे जी आहेत ती एका ओळीत आणि सरळ रेषेत असतात. या ज्या ओळी आहेत या एकमेकांना समांतर असलेल्या आपल्याला दिसून येतात. बघा या ठिकाणी या ज्या ओळी आहेत त्या एकमेकांना समांतर आहेत. अगदी आधुनिक काळामध्ये जर पाहिलं तर आधुनिक काळामध्ये नियोजित शहरे वसवताना प्रामुख्याने अशा प्रकारची आयताकृती वसाहत तयार होते. म्हणजेच बघा उदाहरण द्यायचं झालं तर आज बिल्डर लोक जे आहेत ते एखादा ठराविक पट्टा विकत घेतात. तो पट्टा किंवा ती जमीन विकत घेतल्यानंतर त्या ठिकाणी अगदी 1-1 गुंठा 2-2 गुंठ्यांचे प्लॉट तयार करतात आणि त्या प्लॉटवर नंतर बिल्डिंग तयार करतात किंवा रो हाऊस तयार करतात. यामुळे त्याला अगदी आयताकृती आकार हा प्राप्त होतो आणि म्हणून अशा वसाहत्यांना आयताकृती वसाहत असं आपण म्हणू शकतो. थँक्यू.